नमस्कार मंडळी. चतुर्थ अध्याय म्हणजेच ज्ञान कर्म संन्यास योग या अध्यायातले 1 ते 28 श्लोकांचं आपण अर्थासह वाचन केलं. आता श्लोक क्रमांक 29. अपाने जुह्वति प्राणं प्राणो अपानं तथा परे प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायाम परायणाः अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति. या व्यतिरिक्त इतरही लोक समाधीस्थ राहण्यासाठी प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात. ते प्राणवायूची अपानवायूमध्ये आणि अपानवायूची प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोच्छ्वास थांबवून समाधी अवस्थेत राहतात. अन्य लोक आहार नियमन करून प्राणवायूस प्राणवायूमध्ये यज्ञ म्हणून अर्पण करतात. सर्वे अपि एते यज्ञविदाः यज्ञक्षपित कल्मषाः यज्ञविष्ट अमृतभुजाः यान्ति ब्रह्म सनातनम. यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे हे सर्व यज्ञकर्ते पापकर्मातून मुक्त होतात आणि यज्ञाच्या अवशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. न अयं लोकः अस्ति अयज्ञस्य कुतः अन्यः कुरुसत्तम. हे कुरुश्रेष्ठा, यज्ञ केल्याविना मनुष्य या लोकामध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुखप्राप्ती करू शकत नाही, तर मग पुढील जीवनाविषयी काय सांगावे. एवं बहुविधाः यज्ञाः वितताः ब्रह्मणाः मुखे कर्मजान विद्धि तान् सर्वात् एवं ज्ञात्वा विमोक्षसे. हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेदसंमत आहेत आणि ते विविध प्रकारच्या कर्मांपासून उत्पन्न झाले आहेत. याप्रमाणे त्यांचे स्वरूप जाणल्यावर तू मुक्त होशील. श्रेयान् द्रव्यमयात् यज्ञात् ज्ञानयज्ञाः परंतप सर्वं कर्म अखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. हे परंतप, केवळ द्रव्ययज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्था, सर्व कर्मयज्ञांचे पर्यवसान दिव्य ज्ञानामध्ये होते. तत्विद्धि प्रणिपतेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनाः तत्त्वदर्शिनाः. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचारून त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व पाहिलेले असते. यत् ज्ञात्वा न पुनः मोहम एवं यास्यसि पांडव येन भूतानि अशेषाणि द्रक्ष्यसि आत्मनि अथ ओमयी. आत्मसाक्षात्कारी पुरुषाकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाहीस, कारण या ज्ञानाद्वारे सर्व प्राणी परमात्म्याचे अंश आहेत, अर्थात माझेच आहेत, हे तू पाहू शकशील. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृतं महा सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. तू जरी सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी असलास तरी दिव्य ज्ञानरूपी नौकेमध्ये आरूढ होऊन तू दुःखरूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील. यथा एथांसी संबिद्धः अग्निः भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञान अग्निः सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सरपण भस्मसात करून टाकतो, त्याप्रमाणे हे अर्जुना, ज्ञानरूप अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मसात करून टाकतो. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते तत् स्वयं योग संसिद्धः कालेन आत्मनि विन्दति. या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे काहीही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे. भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झालेला साधक योग्य समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो. श्रद्धावान लभते ज्ञानं तत्परः संयत इंद्रियाः ज्ञानं
लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिये संयमित केली आहेत, तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते. अज्ञः च अश्रद्धानः च संशय आत्मा विनश्यन्ति. न अयं लोकः अस्ति न परः न सुखम संशय आत्मनः. तथापि प्रमाणित शास्त्रांविषयी संशय असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवत भावनेची प्राप्ती होत नाही, तर त्यांचे पतन होते. संशयी मनुष्याला या लोकामध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. योग सत्रस्त कर्माणाम ज्ञान संचित्र संशयम आत्मवंतम न कर्माणि विबध्नन्ति. धनंजय, आपल्या कर्मफळाचा त्याग करून जो भक्तियोगयुक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्याचे संशय नष्ट झाले आहेत, तेच वास्तविकपणे आत्मस्थित आहे. याप्रमाणे हे धनंजया, तो कर्मबंधनांनी बद्ध होत नाही. तस्मात् अज्ञानसंभूतं हृतस्थं ज्ञान असिना आत्मनः चित्वा एनं संशयं योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत, ते ज्ञानरूपी शस्त्राने कापून टाकले पाहिजेत. हे भारता, योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. मंडळी, याप्रमाणे आपला चतुर्थ अध्याय 1 ते 42 श्लोक पूर्ण झालेला आहे. अध्यायाचं नाव होतं ज्ञान कर्म संन्यास योग. ओम नमो भगवते वासुदेवाय.